फ्लॅटमध्ये सुरू होता देहव्यापार. पोलिसांच्या सापळ्यात 3 महिला आणि ग्राहक अडकले. अकोला शहरातील खदान पोलीस ठाण्याच्या हद्दीतील खडकी परिसरात सुरू असलेल्या देह व्यवसायावर पोलिसांनी अचूक सापळा रचत छापा टाकला. रहिवासी अपार्टमेंटमधील एका फ्लॅटमध्ये हा प्रकार सुरू असल्याचे उघडकीस आले. कारवाई दरम्यान 3 महिलांसह एका पुरुष ग्राहकाला ताब्यात घेण्यात आले. खदान पोलीस ठाण्याला मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी संबंधित अपार्टमेंटवर लक्ष ठेवले. खात्री झाल्यानंतर छापा टाकण्यात आला. तपासात संबंधित महिलेच्या स्वतःच्या फ्लॅटमध्ये देह व्यवसाय सुरू असल्याचे स्पष्ट झाले. प्राथमिक चौकशीत या प्रकरणासाठी दिल्ली आणि जयपूर येथून 2 महिलांना बोलावण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी अनैतिक देह व्यवसाय प्रतिबंधक कायदा पिटा ॲक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून पुढील तपास वेगाने सुरू आहे. ताब्यात घेतलेल्या महिलांच्या सुटकेसह समुपदेशनाबाबत आवश्यक कायदेशीर कार्यवाही केली जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. ही कारवाई अतिरिक्त पोलीस अधीक्षक चंद्रकांत रेड्डी, शहर उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली खदान पोलीस ठाण्याचे निरीक्षक मनोज केदारे आणि त्यांच्या पथकाने केली. या कारवाईमुळे परिसरात खळबळ उडाली असून रहिवासी भागात सुरू असलेल्या बेकायदेशीर धंद्यांविरोधात पोलिसांची भूमिका अधिक आक्रमक झाल्याचे दिसून येते. पुढील तपास सुरू असून अशा प्रकारांवर कठोर कारवाई सुरूच राहणार असल्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे. पोलीस स्टेशन खदान हद्दीमध्ये एका ठिकाणी एक महिला एका अपार्टमेंटमध्ये अनैतिक देहव्यापार करत असून त्या ठिकाणी कुंटणखाना चालवत असल्याची माहिती मिळाली. या माहितीवरून जिल्ह्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक आदरणीय अर्चित चांडक सर, अप्पर पोलीस अधीक्षक आदरणीय चंद्रकांत रेड्डी सर यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सोबत आदरणीय सुदर्शन पाटील सर, आदरणीय ईशानी आनंद मॅडम आणि आम्ही स्टाफसह त्या ठिकाणी रेड केली असता त्या ठिकाणी सदर महिला ही त्या ठिकाणी कुंटणखाना चालवत असताना मिळून आली. तिथे 1-2 इतर महिला पण त्या ठिकाणी त्या महिलेने बोलवल्या त्या सुद्धा मिळून आल्या. एक ग्राहक असे मिळून आल्याने त्या ठिकाणी आमची खात्री झाली. आम्ही ती रेड केली आणि आम्ही गुन्हा दाखल करून पुढील प्रक्रिया आमची सुरू आहे.